ये देखो पब्लिक अपनी पुलाव झणझणीत एकदम. तर पब्लिक हे बघा, हे टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बासमती तांदूळ मी आणलेलं मार्केटवरनं. खालतून फाटलेलं जरा तांदूळ याच्यामध्ये पडले, त्याच्यामुळे काय हरकत नाही. हे आता मी भिजत टाकणार आहे आणि याचा आपण आज बनवणार आहे काय, पुलाव 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 कोलबी पुलाव बनवणार आहे. तर मंडळी, आपण जो प्रॉन्स पुलाव बनवणार आहे, हे बघा हे पॅकेट आहे. हे फ्रोझन वाला मी आणलेला कोलबी कालच आणलं होतं आणि ह्याला मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं. हे सगळं साफ करून सोलून पॅक केलेला असतो. हा अर्धा किलोचा आहे. तर ह्याला आता फ्रीज मध्ये मी थोडासा काढून घेतलेला अगोदर फ्रीज मध्ये, नंतर ठेवलेला म्हणून हे फाटलेलं आहे. तर आता याला आपण भिजत घालूया, कारण फ्रीज मधून काढलं तर ह्याला जरा व्यवस्थित पाण्यामध्ये जरा भिजून घातलं की सगळे सुटतील. हे बघा, हे आईस याला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण पाणी ऍड करूया थोडंसं आणि एक 15-20 मिनिटं याला ठेवूया. तर मंडळी, ह्यात ते बघा, प्रथम आता मी तेल टाकत आहे कुकर मध्ये. मोठा कुकर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे. तेल थोडंसं जास्तच घ्यावं लागेल. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कांदे फ्राय करून घेऊया. ओके, तर आता कांदे टाकूया. तेल गरम झालेलं आहे आपला. कांद्याला जरा लालसर करून घेऊया व्यवस्थित. त्याच्यानंतर खडे मसाले याच्यामध्ये ऍड करूया. तरी आपले झालेले आहे कांदे लाल. जास्त ह्याला आपल्याला फ्राय करायचं नाही. खडे मसाले आहेत, हे ऍड केलं. त्याच्यानंतर ते 4 मी मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या, ते ऍड करतोय. आणि त्याच्यानंतर आपला येणार आहे 2 चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट. हे बघा, व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे थोडेसे बघा बडीशोप मी वाटलेला, त्याचा जरा चव वेगळा असतो, एकदम मस्त लागते, त्याच्यामुळे बडीशोप पण टाकत आहे. 2 चमचा धणेपूड, आणि 2 चमचा जिरेपूड, स्वादानुसार मीठ. 2 चमचा तूप टाकूया. जास्त तेल न वापरता तूप जर वापरलं तर व्यवस्थित होईल. हा व्यवस्थित कोलबी पुलाव मला सगळं एकत्रित आता करून घेऊया. मस्त फ्राय होईल मसाला. आणि आता याच्यानंतर गॅसच्या फ्लेमला स्लो करून याच्यामध्ये 1 वाटी दही टाकूया. आपण टमाटे वापरत नाहीये, कारण पुलाव मध्ये टमाटा व्यवस्थित लागणार नाही, त्याच्यामुळे दहीचा वापर केलेला आहे. पाहू शकता याचा टेक्स्चर किती मस्त येईल आता मसाल्याचा. तर मंडळी, हे बघा, कोलबी आपले मी धुवून घेतलेलं, भिजत घातलेलं, तुम्हाला दाखवलेलं, मस्त झालेलं आहे, एकदम फ्रेशच आहे. आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर पण ऍड केलेलं आहे. आता आपण कोलबी टाकून याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे. याला जरा 5 मिनिटं स्लो वरती शिजू देऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये भिजवलेले जे बासमती राईस होते, तांदूळ होते, ते ऍड करू. त्याला मस्तपैकी सगळं मिक्स करून मग त्याला दम द्यायला ठेवूया, म्हणजे स्लो वरती टाकू. तर मंडळी, आपला 5 मिनिटं झालेलं आहे. कोलबीला सगळं मसाल्यामध्ये एकदम मिक्स होऊन आता हे जे भिजत घातलेले बासमती राईस होते बघा, चांगल्या प्रकारे भिजलेले. आणि आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही याला आता बनवायला. फक्त काय, फिरून त्याला दम द्यायचं, फक्त तेवढं. हे बघा, हे मी ऍड करतोय. पूर्ण जास्तच होणार आहे आपला राईस. व्यवस्थित त्याला आता फिरून घेऊया, मिक्स करूया. त्याच्यानंतर 20 ते 25 मिनिटं आपल्याला सोडावं लागेल स्लो वरती. त्याला आता फ्री करून घेतो एकदम मिक्स. ह्याच्यात थोडासा पाणी ओतूया, त्याला जेवढं लागेल तेवढं, कारण पाणी जास्त लागणार नाही, अगोदरच तांदूळ भिजलेले आहे. ते पाणी ऍड करतोय. 1 तांब्या पाणी पूर्ण मी घेतलेलं आहे. बस झालं याला 1 तांब्या पाणी. व्यवस्थित झाकून घेऊया. पहिला याला 10 मिनिटं फास्ट फ्लेम वरती याला शिजूया, त्याच्यानंतर 10 मिनिटं स्लो फ्लेम. तर मंडळी, आपला पुलाव रेडी झालेला आहे. आता ओपन करतोय पिटारा. देखो पब्लिक अपनी पुलाव झणझणीत एकदम. हे बघा, सुटसुटीत झालेलं आहे. तुम्हाला वाटेल खिचडी वगैरे आहे. तुमच्या समोरच मी झाकण खोललेलं आहे. हे बघा, एकदम वाफा सुटत आहे. तर ह्याला आपण प्लेटिंग करूया मस्तपैकी आणि खाऊया. याच्यासोबत मी काय बनवलेलं नाहीये एक्स्ट्रा, फक्त पुलाव आहे. ओके, ह्याला आता मी काढतोय प्लेटामध्ये. हे बघा, ही आपली प्लेट आहे आणि याच्यामध्ये परतून घेऊया मस्त. बघा, कधीही घरी बनवा आणि खा. तुम्ही जर बाहेरून मागवले ना, हे 300-400 रुपये खालती घेणार नाही आणि एवढं पीस आपल्याला भेटणार पण नाहीये. तर या अशा प्रकारे आपल्याला हे बघा घरच्या घरी म्हणून खाता येते मस्त. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही पण अशा प्रकारे बनवा, खा,
मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि फन विथ गोमच्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.